नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी चैताली डोंगरे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते. तर आज आपण धातू आणि अधातू मेटल्स अँड नॉन मेटल जो टी पेपर फर्स्ट आणि टी पेपर सेकंडसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. हे दोन्हीही पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर त्याचा आज आपण अभ्यास करणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया. धातू आणि अधातू. धातू धातूंना आपण मेटल्स इंग्लिशमध्ये असे म्हणतो. धातूंचे भौतिक गुणधर्म. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. म्हणजे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वरून आपल्याला लक्षात येतं की यांना धातू का म्हणावं. धातू हे मेटल्स जसं सोनं, चांदी यांना आपण धातू असे म्हणतो. तर हे जे धातू आहेत ते स्थायू रूपामध्ये असतात, सॉलिड स्टेट मध्ये असतात. सोने, चांदी हे आपण सॉलिड्स आहेत, स्थायू रूपामध्ये आहेत. परंतु एक्सेप्शनल जे धातू आहे, अपवाद जो धातू आहे तो की पारा, गॅलियम हे जे धातू आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये सापडतात, जे की द्रव अवस्थेमध्ये सापडतात. धातूंना चकाकी असते. ते धातू हे कसे असतात, लस्टर असतात, ते शाईन करतात म्हणून त्यांना आपण धातू असे म्हणतो. जसं की सोने, चांदी शाईन करतात, चमकतात, त्यांना आपण लस्टर म्हणतो, चकाकतात. धातूंची थर्ड प्रॉपर्टी जी आहे, धातू हे हार्डनेस असतात, कठीणपणा, स्ट्रॉंग असतात. धातू हे कठीण असतात, हार्ड असतात. डक्टिलिटी म्हणजे ह्या धातूंना स्ट्रेच करून असं ओढून त्यांच्या तार बनवल्या जातात, त्यांना आपण डक्टिलिटी असते, तन्मयता असते. ज्या धातूंना ठोकून त्यांचा पत्रा बनवला जातो त्यांना वर्धनीयता असे म्हणतात. म्हणजे ह्या धातूच्या भौतिक गुणधर्म आहेत. जसे की आपण जर एखादा धातू जर आपल्याला त्या पत्र्याचा डब्बा बनवायचा आहे, तळ्यामध्ये जे लोक येतात बघा, डब्बे चाळणी बनवून घ्या म्हणून, ते धातूच आहेत. त्या धातूंना ठोकून त्यांचा एक असा प्लेन पत्रा तयार करतात, त्यांना आपण वर्धनीयता असे म्हणतो. म्हणजे या धातूंना ठोकून त्यांचा पत्रा, एक प्लेन शीट बनवली जाते, पत्रा तयार केला. त्यांना आपण वर्धनीयता असं, यालाच आपण इंग्लिशमध्ये मॅलॅबिलिटी म्हणतो. डक्टिलिटी म्हणजे तन्मयता. ज्या धातूंना ओढून ताणून त्यांचे तार बनवले जातात त्यांना आपण डक्टिलिटी असे म्हणतो. धातूंची जी 6वी प्रॉपर्टी आहे, धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा काय असतो. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग. म्हणजे ज्या धातूंना उष्णता दिल्यानंतर ते धातू वितळतात, त्यांना आपण मेल्टिंग पॉइंट असे म्हणतो. आणि बॉइलिंग पॉइंट, धातूंना उष्णता दिल्यानंतर त्यांचं द्रव अवस्थेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ते उकळतात, त्या अवस्थेला आपण बॉइलिंग पॉइंट असे. धातूंचा हा जो मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे तो खूप जास्त असतो.
परंतु काही एक्सेप्शनल धातू आहेत ज्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो. मग ते कोणते धातू येतात? मर्क्युरी, गॅलियम यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. तुम्हाला धातूंच्या भौतिक प्रॉपर्टीज नुसार तुम्हाला एक्झाम मध्ये यावर 2024 ला प्रश्नही विचारलेला आहे. सोनोरिटी, नादमयता, जे धातू आहेत ते रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात. तर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्ही जेव्हा घंटा वाजवता तेव्हा एक टंग असा आवाज खूप वेळ घुमत राहतो. म्हणजे तो रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतो, खूप वेळ वाजत राहतो, आपल्या डोक्यामध्ये घुमतो. त्याला आपण सोनोरिटी असे म्हणतो, नादमयता असे म्हणतो. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. म्हणजे ज्या धातूमधून उष्णता पास होते. मेटल इज गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे ज्या धातूंमधून उष्णतेचे वहन केले जाते त्यांना आपण धातू असे म्हणतो. आणि धातू हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातू हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ज्या धातून विजेचे वहन होते म्हणजे विजेचे सुवाहक आहेत त्यांना आपण धातू असे म्हणतो. परंतु यामध्ये एक्सेप्शनल जो धातू आहे ठिसे, पीबी, त्यालाच आपण लीड असे म्हणतो, यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे याच्यामधून उष्णतेचे वहन होत नाही. लास्ट प्रॉपर्टी आहे धातूची डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. धातूंची घनता ही जास्त असते. धातूंची घनता जास्त असते. अपवाद जो आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे जे धातू आहेत यांची घनता कमी असते. तर आता आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघितलेले आहेत, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. या फिजिकल प्रॉपर्टी वरून आपण यांना धातू असे म्हणतो. यावरून हे आयडेंटिफाय केले जातात. चला आपण अधातूकडे जाऊया. आता अधातूंचे भौतिक गुणधर्म बघा. ज्यांना धातूंचे भौतिक गुणधर्म समजलेले आहेत त्यांना अधातूचे भौतिक गुणधर्म समजणे खूप सोपे आहे. कारण की ज्या प्रॉपर्टीज, जे गुणधर्म आहेत त्याच्या पुरेपूर अपोजिट प्रॉपर्टी ह्या अधातूंच्या आहेत. तर अधातू जे आहेत ते सॉलिड स्टेट मध्ये पण सापडतात, लिक्विड स्टेट मध्ये पण सापडतात आणि गॅसियस स्टेट मध्ये पण सापडतात. स्थायू रूपामध्ये पण, द्रव अवस्थेमध्ये पण आणि वायू अवस्थेमध्ये पण अधातू हे सापडतात. यामध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे त्याचे एक्झाम्पल आहेत. हे सॉलिड फॉर्म मध्ये असतात. जे की आयोडीन हे लिक्विड फॉर्म मध्ये सापडतात. गॅसियस फॉर्म मध्ये हायड्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस हे गॅसियस फॉर्म मध्ये सापडतात. धातू हे हार्डनेस होते परंतु अधातू हे ठिसूळ असतात. आपण ब्रिटल असतात. अधातू हे ठिसूळ असतात, हातात घेतले की ते ब्रेक होतात. जसे की कोळसा बघा एक्झाम्पल मध्ये, तो ठिसूळ असतो. डक्टिलिटी, तन्मयता
त्या अधातूंना स्ट्रेच करून ओढून त्यांचे तार बनवता येत नाही, म्हणून हे नॉन डक्टिलिटी असतात. म्हणजे यांच्यामधून तार बनवता येत नाही. मॅलेबिलिटी, ह्या धातूंना ठोकून पत्रा बनवता येतात, तसं अधातूंना ठोकून पत्रा बनवता येत नाही. म्हणून हे जे नॉन मॅलेबिलिटी आहेत, अधातूंपासून पत्रा बनवता येत नाही. डेन्सिटी, अधातूंची जी घनता आहे ती खूप कमी असते. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग, द्रवणांक आणि उत्कलनांक हा पण अधातूंचा खूप कमी असतो. अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत, ज्यांच्यामधून उष्णतेचे वहन होत नाही, त्यांना आपण अधातू असे म्हणतो. म्हणजे हे बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. अधातूंमधून विजेचे सुद्धा वहन होत नाही, त्यांना आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असे म्हणतो. म्हणजे जे अधातू आहेत त्यांच्यामधून विजेचे वहन होत नाही, त्यांना आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लास्ट आहे सोनोरेट. जे अधातू आहेत ते रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करत नाही. म्हणजे ज्यांचा आवाज धातूंचा जसा आवाज घुमत होता तसा अधातूंचा आवाज येत नाही. म्हणजे धातूंच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्याच्या अपोजिट सगळे अधातूंच्या फिजिकल प्रॉपर्टी. तुम्हाला धातू म्हणजे काय आणि अधातू म्हणजे काय हे तर समजलंच असेल, की धातूंना ज्या भौतिक प्रॉपर्टी आहेत, जे स्ट्रॉंग आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय आहे. जे विजेचे सुवाहक आहेत, उष्णतेचे सुवाहक आहेत, त्यांना आपण धातू असे म्हणतो. याच्या अपोजिट जे अधातू आहेत, जे विजेचे दुर्वाहक आहेत, ज्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट लो आहे, ज्यांच्यापासून आपण पत्रा बनवता येत नाही, तार बनवता येत नाही, ज्यांच्यामधून रिंगिंग साऊंड प्रोड्यूस होत नाही, त्यांना आपण अधातू असे म्हणतो. तुम्हाला यातला फरक तर समजलाच असेल. चला आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. धातू सदृश्य मूलद्रव्य, मेटॅलॉइड्स. आता मेटॅलॉइड्स कशाला म्हणायचं? हे धातू आणि अधातूचे गुणधर्म दाखव. त्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्य असे. आता जे मेटल्स आहेत, जे धातू आहेत, मेटॅलॉइड्स कशाला म्हणायचं? जे धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात, त्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्य असे म्हणतो. जसं की अर्सेनिक, अँटीमनी, जर्मेनियम हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत, जे धातूंचे पण गुणधर्म दाखवतात आणि अधातूंचे पण गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण धातू सदृश्य मूलद्रव्य असे म्हणतो. मला हे नाव माहित पाहिजे. अर्सेनिक,
अँटीमनी, जर्मेनियम हे धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. म्हणजे धातू आणि अधातू यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत हे दोन्हीही प्रॉपर्टीज शो करतात, दाखवतात. म्हणून यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतो. धातूंचे रासायनिक गुणधर्म. आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघितले होते. आता आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म काय आहेत ते बघूया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. आता जे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आता धातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असतं. फॉर एक्झाम्पल सोडियम हा धातू आहे, मॅग्नेशियम हा पण धातू आहे, आणि ॲल्युमिनियम. फॉर एक्झाम्पल याच्यासाठी आपण 3 मेटल्स घेतलेले आहेत, 3 धातू इथं घेतलेले आहेत, सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. ज्यांचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे आणि ॲल्युमिनियमचा 13. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचे आपल्याला. आपण लवकरच अणूंची संरचना या लेसन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे काढायचे ते बघणार आहे. आता यामध्ये सोडियमचा अणुअंक 11 आहे, तर याचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2,8,1 असे. मॅग्नेशियमचा जो अणुअंक आहे तो 12 आहे, तर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,2 असे येईल. ॲल्युमिनियमचा अणुअंक 13 आहे, तर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,3 असे. यावरून आपल्याला काय लक्षात आले की धातूंच्या ज्या बाह्यतम कक्षेमध्ये कमीत कमी इलेक्ट्रॉन्स असतात. यावरून ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून, इलेक्ट्रॉन स्वरूपन वरून आपल्याला काय लक्षात आले की धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजे 281. लास्ट बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांच्या ज्या बाह्यतम कक्षेमुळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरूनच या धातूंची आयन्स निर्मिती होते. चला आता आपण यांचे आयन्स कसे निर्मिती होतात ते बघूया. आयनांची निर्मिती. आताच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं की धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमीत कमी इलेक्ट्रॉन्स असतात, कमी इलेक्ट्रॉन्स असतात. तर सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, की ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन. आता यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर सोडियमला एक स्टॅबिलिटी लागते, ऑक्टेट स्टेट कंप्लीट करायची असते, की त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. तेव्हा तो सोडियम मेटल जो आहे तो एक स्टॅबिलिटी येते. तर त्याची जी स्टॅबिलिटी कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉन्स लागतात, परंतु याला 7 इलेक्ट्रॉन्स कोणी देणार नाही किंवा अवेबिलिटी होणार नाही सोडियम. मग सोडियमकडे एकच ऑप्शन आहे की तो त्याच्या लास्ट ऑर्बिट मधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, लूज करतो, गमावतो. तो त्याचा बाह्यतम कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देऊन टाकतो. त्यामुळे सोडियमवर एक पॉझिटिव्ह चार्ज येतो, Na+. म्हणजे सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन त्याने गमावला, तेवढे त्याच्यावर चार्ज तयार होतात.
तो दुसऱ्यांना देतो त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन्स लॉस केलेला आहे, दुसऱ्यांना दिलेला आहे, म्हणून सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मॅग्नेशियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर मॅग्नेशियमला 6 इलेक्ट्रॉन्स लागतात ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी, त्याला स्टेबल होण्यासाठी. तर मॅग्नेशियमकडे पण 6 इलेक्ट्रॉन त्याला कोणी देणार नाही, म्हणून मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स काय करतो, लॉस करतो. म्हणून मॅग्नेशियमवर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात, यांनाच आपण आयन्स. समजते? समजत असेल तर कमेंट करा. ॲल्युमिनियमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे, तर हे 3 इलेक्ट्रॉन्स तो लॉस करतोय, म्हणून ॲल्युमिनियमवर 3 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे या धातूंना आपण कॅटायन्स असे, कारण की यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतोय, म्हणून यांना आपण कॅटायन्स असे. चला आपण तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आयनांची निर्मिती, की आयन्स कसे तयार होतात, धातूंमध्ये आयन्स कसे तयार होतात, जे त्यांच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते गमावल्यामुळे त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, प्लस चार्ज येतो, म्हणून त्यांना आपण कॅटायन्स असे, धातूंना कॅटायन्स. चला तर आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊया. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. आता धातूंची जर आपण ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली तर काय तयार होईल, धातूंचे ऑक्साईड तयार होतात. ऑक्साईड तयार होतात. फॉर एक्झाम्पल बघूया आपण, मॅग्नेशियम हा धातू आहे, धातूंचं जर आपण ऑक्सिजन सोबत रिएक्शन तयार काय होईल, मॅग्नेशियम ऑक्साईड. बॅलन्स केली आपण रिएक्शन, म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाले. जर धातू हे ऑक्सिजन सोबत रिएक्ट करत असेल, त्यांची रिएक्शन ऑक्सिजन सोबत होत असेल, तर धातूंचे ऑक्साईड तयार होतात. आम्लाबरोबर अभिक्रिया. आता याच धातूं विरल आम्लासोबत जर रिएक्शन, विरल आम्ल म्हणजे काय, की ज्या आम्लामध्ये आपण डिस्टिल वॉटर म्हणजे वॉटर टाकून ते डायल्यूट केलं जातं, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऍसिडचं ते कमी केलं जातं, त्यांना आपण विरल आम्ल असे म्हणतो. या धातूंची विरल आम्लासोबत रिएक्शन केल्यानंतर क्षार तयार होतात आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. हायड्रोजन गॅस तयार होतो. पाण्यासोबत अभिक्रिया, धातूंची जर पाण्यासोबत जर अभिक्रिया केली आपण, तर त्यामध्ये हायड्रोजन गॅसची निर्मिती होते, आणि धातू हे पाण्यासोबत रिएक्ट करत असताना त्यांच्या ज्या अभिक्रियेचा दर आहे तो प्रत्येक वेळी वेगळा वेगळा असतो. यामध्ये तुम्हाला धातूंचे रासायनिक गुणधर्म हे तर समजलंच असेल. चला तर आपण बघूया आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म. अधातूंचे रासायनिक गुणधर्म, त्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण धातूंचं पण बघितलेलं आहे. आता अधातूंचं बघूया. अधातू कोणते आहेत, नायट्रोजन घेतला,
नायट्रोजनचा जो अणुअंक आहे 7 आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन पण अधातू आहे, त्याचा अणुअंक आहे 8. आणि क्लोरीन, क्लोरीनचा जो अणुअंक आहे 70. तर यांचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन काढूया. नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे, तर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,5 असे येईल. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, आणि क्लोरीनचा जो अणुअंक आहे तो 17 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7. तर यावरून तुमच्या काय लक्षात आले, की यावरून तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की अधातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात. हा जो लेसन आहे तो समजण्यास खूप सोपा आहे. ज्यांना धातू म्हणजे काय हे समजलं, त्यांना अधातू लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. त्याच्या अपोजिट अधातू आहे. आपण धातूमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये कमीत कमी इलेक्ट्रॉन असतात, त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतात. तर अधातूमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. इथे बघा बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि याच्या बाह्यतम 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की अधातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात. ही केमिकल प्रॉपर्टी आहे अधातूची. यावरून बघा आयनांची निर्मिती कशी होते अधातूंची. आता आयनांची निर्मिती मी ह्याच पेजवर समजून सांगते. आता यामध्ये बघा अधातूंच्या लास्ट बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर अधातूंना 3 इलेक्ट्रॉन्स लागतात. 3 इलेक्ट्रॉन्स त्यांची बाह्यतम कक्षा कंप्लीट होण्यासाठी, ऑक्टेट स्टेट कंप्लीट होण्यासाठी लागतात. ऑक्टेट म्हणजे काय, 8 इलेक्ट्रॉन्स जे अष्टक आहे त्यांना कंप्लीट करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन लागतात. परंतु नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5च इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हा नायट्रोजन काय करेल की दुसऱ्यांकडून गेन करेल. 3 इलेक्ट्रॉन काय करणार, तो गेन करणार. म्हणजे नायट्रोजनवर 3 निगेटिव्ह चार्ज. समजतंय? तर यामध्ये बघा ऑक्सिजनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. तर ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स काय करतो, गेन करतो. ऑक्सिजनवर 2 निगेटिव्ह चार्ज येतात. क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. फक्त त्याला जे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकच इलेक्ट्रॉन्स लागतो. आज क्लोरीन जो आहे तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन गेन करेल. क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो, 1 निगेटिव्ह चार्ज येतो. तर यावरून आपल्या काय लक्षात आले की जे अधातू आहेत त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. तर यांनाच अधातूंना आपण अनायन्स असे म्हणतो. अनायन्स म्हणजे काय, ज्या अधातूंवर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे त्यांना आपण अनायन्स असे म्हणतो. म्हणजे यांच्यावर आयनांची निर्मिती कशी झालेली आहे बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन. नायट्रोजनवर 3 निगेटिव्ह चार्ज आहेत. मी तर राऊंड केलंय चार्ज वरती, ते तुम्हाला समजण्यासाठी केलं. ऑक्सिजन वरती 2 निगेटिव्ह चार्ज आहेत.
क्लोरीन वरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन 2 घेतले, म्हणून यांना आपण अनायन्स असे. चला तर आपण नेक्स्ट, तुम्हाला हे समजलंच असेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. या इलेक्ट्रॉनिक स्वरूपांवरून आपण आयनांची निर्मिती कशी होते, तर अधातूंना आपण अनायन्स असे म्हणतो. यांच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होतो, म्हणून यांना आपण अनायन्स म्हणतो. चला तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, तर अधातूची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली तर अधातूंचे सुद्धा काय तयार होतात, ऑक्साईड. हे धातूंचे ऑक्साईड तयार झाले, ते अधातूंचे ऑक्साईडच तयार होतात. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. जे अधातू आहे त्यांची जे डायल्यूट ऍसिड्स आहेत त्यांच्यासोबत अभिक्रिया रिएक्शन होत नाही. तुम्हाला हा टॉपिक खूप समजणे खूप सोपा आहे. तर यांचं डिफरन्स वाईज जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. यावर टीईटी पेपर फर्स्ट आणि सेकंडवर नियमितपणे क्वेश्चन आलेले आहेत आणि 100% यावर क्वेश्चन येतातच. चला तर तुमचे मार्क्स आजच फिक्स करून घ्या. चला, राजधातू, नोबल मेटल. नोबल मेटल म्हणजे काय, राजधातू म्हणजे काय, ज्यांचा हवा, उष्णता, पाणी यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्यांना आपण राजधातू असे म्हणतो. हवा, उष्णता, पाणी, या तिन्ही गोष्टींचा धातूंवर काहीही परिणाम होत नाही. यांना आपण राजधातू मूलद्रव्ये असे म्हणतो. मग हे राजधातू कोणते आहेत, ते की सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोहडी. हे जे आहेत हे राजधातू आहेत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. कोणते आहेत ते राजधातू, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम हे आहेत. म्हणजे हे जे धातू आहेत, हे राजधातू जे आहेत ते डज नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिएक्शन. ते कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही आणि यांचा हवा, उष्णता, पाणी यांच्यावर काहीही परिणाम होत. म्हणजे हे एक स्टॅबिलिटी असते या धातूंकडे, हे स्टेबल असतात, म्हणून तर यांना राजधातू असे म्हणतो. आता हे जे राजधातू आहे, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम, हे कॅटॅलिस्ट म्हणून यूज होतात. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, अभिक्रियांचा जो दर आहे त्यांची स्पीड वाढवण्याचं काम करतात. समजा दोन मैत्रिणी आहेत, त्यांचे हळूहळू भांडणं सुरू असतात, परंतु जेव्हा तिसरी मैत्रीण येते तेव्हा त्यांच्या भांडणाचा आवाज स्क्रीनकडे जातो. म्हणजे रिएक्शनची स्पीड काय झाली आहे तिथे, ती वाढली आहे. म्हणजे फक्त तिसऱ्या मैत्रिणीमुळे काय झालंय की त्यांच्या भांडणाची जी स्पीड आहे ती वाढली. तसंच हे कॅटलिस्टचं काम करतात. पॅलेडियम, प्लॅटिनम, रोडियम हे कॅटलिस्टचं काम करतात, म्हणजे रिएक्शनची स्पीड वाढवण्याचं काम करतात. म्हणजे हे रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. ती जी तिसरी मैत्रीण आहे ती अजिबात भांडणांमध्ये भाग घेत नाही, फक्त
तिच्या प्रेझेन्सीमुळे काय झालंय की दोघींच्या भांडणाची जी स्पीड आहे ती तिच्या एक्सप्रेशन वरून वाढली आहे. तसं हे प्लॅटिनम, पॅलेडियम, रोहोडियम हे काय करतात, रिएक्शन मध्ये अजिबात भाग घेणार नाहीत, परंतु रिएक्शनची स्पीड वाढवण्याचं काम करतात. तर हे झाले राज धातू, नोबल मेटल. याच्यावरही 100% क्वेश्चन आलेला आहे. आपण यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्या लेसनवर काय काय आलेले आहेत ते पण आपण बघणार आहे. राज धातूंचे उपयोग, जे नोबल मेटल आहे ते कशासाठी उपयोग होतात तुम्हाला तर माहीतच आहे. सोने चांदी कशासाठी यूज करतात, अलंकारासाठी. जे गोल्ड मेडल, जे मेडल पदके बनवण्यासाठी हे सोने चांदीचं यूज होतो. प्लॅटिनमचं जे आहे सोन्यापेक्षा पण महाग आहे, त्याचे अलंकार म्हणून पण आपण यूज करतो प्लॅटिनम. आणि पॅलेडियम, रोहोडियम कॅटलिस्ट. हे झाले राज धातूंचे उपयोग. चला तर आपण नेक्स्ट बघूया सोन्याची शुद्धता. आता सोन्याची शुद्धता म्हणजे काय, जे प्युअर गोल्ड आहे त्याच्यामध्ये 100% गोल्ड आहे, त्याला आपण सोन्याची शुद्धता असे म्हणतो. आता हे जी सोन्याची शुद्धता आहे कॅरेट व टक्केवारी, इथं तुम्हाला हा चार्ट दिसतोय, इथे बघा. कॅरेट 24 कॅरेट्स जे की प्युअर सोनं आहे, फक्त सोनं, त्याच्यामध्ये दुसरे जे धातू आहेत ते मिक्स केलेले नाहीत, त्यांना आपण 24 कॅरेट असे म्हणतो. परंतु हे जे 24 कॅरेट मध्ये आपण अलंकार बनवत नाही, ते दागिने बनवत नाही, कारण की ते खूप सॉफ्ट असतात. हे जे सोनं आहे ते खूप सॉफ्ट असतं, ते दाबामुळे लगेच मोल्ड होऊ शकतं, तुटूही शकतं. त्याच्यामुळे आपण 24 कॅरेट्स मध्ये दागिने बनवत नाही. 22 कॅरेट मध्ये आपण दागिने बनवतो, ज्याच्यामध्ये टक्केवारी किती पर्सेंट आहे, 91.6 ही सोन्याची शुद्धता आहे. बाकीचे जे 8% जे आहे ते काय आहे, जे बाकीचे धातू जे आहेत की तांबे त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. 18 कॅरेट मध्ये 75% सोने असते. आपल्याला सोने बाजारात गेल्यानंतर किती पर्सेंटेज प्युअर आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट याच्यावर भाव पण सोन्यांचा कमी असतो. 14 कॅरेट मध्ये बघा किती टक्के गोल्ड आहे, 58.33. 12 कॅरेट मध्ये 50% सोनं आहे आणि 10 कॅरेट मध्ये 41.6 एवढी शुद्धता सोन्याची आहे. चला आता बघूया क्षरण. क्षरण म्हणजे काय, जे की करोजन, म्हणजे हे जे धातू आहेत त्यांचा ओलाव्यामुळे किंवा पाण्यामुळे किंवा हवेशी संपर्क आल्यामुळे त्यांचं काय होते, झीज होते. त्यांनाच आपण काय म्हणतो, क्षरण. जे की हवा, ओलाव्यामुळे व पाणी यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे त्या धातूंचं झीज व्हायला सुरुवात होते, त्यांना आपण क्षरण असे म्हणतो. क्षरण म्हणजे काय, करोजन. तुम्हाला माहिती आहे करोजन, जे की लोखंड बघा, लोखंड जर हवा पाणी यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तांबूस कलरचा, तांबूस रंगाचा रस तयार होतं, लोखंडाचं क्षरण होतं, जे गंज चढतो, तांबूस रंगाचा गंज चढतो, मी हे बघितलेलं असेल. चांदी, चांदी हे हवेमधील कार्बन डायऑक्साइड सोबत त्यांची रिएक्शन होईल,
होऊन काळ्या रंगाचा गंध चढतो. हे तुम्हाला माहित पाहिजे की लोखंड जे आहे हवा आणि पाणी यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे तांबूस रंगाचा गंध चढतो आणि त्याचा हळूहळू शरण व्हायला लागतं, म्हणजे झीज व्हायला लागते, त्यालाच आपण शरण असे म्हणतो. जे चांदी आहे ते हवेमधील कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे त्यांच्याशी अभिक्रिया करून काळ्या रंगाचा गंज चढतो. तुम्ही बघितलं असेल जी चैन आहे, गळ्यामधली जी चांदीची चैन असते, पायातली चैन असते, ते काळ्या कलरचे पडतात. का पडतात? कारण की हवेमधील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते, यांची झीज व्हायला लागते हळूहळू. समजतंय? आता ज्यामध्ये ते तांबे आहे, तांबे माहित आहे का तुम्हाला तांब्यावर कोणता गंज चढतो? हिरव्या रंगाचा गंज चढतो. ते देवघरामध्ये जे आपले तांबे असतात, ते ताट असतं तांब्याचं, त्याच्यावर हिरव्या रंगाचा गंज चढतो. तर हे जे तांबे आहे हवेतील हायड्रोजन सल्फाइड यस या वायू सोबत हायड्रोजन सल्फाइड सोबत रिएक्शन करून हिरव्या रंगाचा गंज चढतो. आता हे जे शरण आहे ते शरण होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे? काय करतो आपण की यांचं जे गंज चढू नये म्हणून आपण पेंटिंग करतो, त्याचा एक मुलामा करतो, त्याला कलई पण असे म्हणतात. जुन्या काळामध्ये त्याची कोटिंग केली जायची, जी पितळांच्या भांड्याला तांब्याच्या भांड्याला केली जायची. ते शरण होऊ नये आपण प्रिकॉशन घेत होतो. हे तुम्हाला एक्झाम मध्ये आलेलं आहे की लोखंड हे कशासोबत रिएक्शन होऊन अभिक्रिया होऊन कोणत्या रंगाचा गंज चढतो? चांदी हे कार्बन डायऑक्साईड सोबत रिएक्शन होऊन काळ्या रंगाचा गंज चढतो आणि तांबे हे हवेतील हायड्रोजन सल्फाइड सोबत रिएक्शन होऊन हिरव्या रंगाचा गंज चढतो. हे एक्झाम आलेले, हे तुम्ही आजच प्रिपेअर करा. चला तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आलोय यावरही 100% विचारलेला प्रश्न आहे. संमिश्र म्हणजे काय? जे धातू आणि अधातू यांच्या एकजीव मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. संमिश्र कशाला म्हणतात? धातू अधातू यांच्या एकजीव मिश्रणाला किंवा एक किंवा अनेक धातू मिक्स करून जे मिश्रण आहे त्यांना संमिश्र असे म्हणतात. जसे किचन रूम मध्ये जे तुम्ही स्टेनलेस स्टील यूज करतात, स्टेनलेस स्टील जे भांडे यूज करतात ते पण एक संमिश्र आहे. ते कशाचं संमिश्र आहे? जे की लोखंड, कार्बन, क्रोमियम या धातू आणि अधातू पासून बनलेलं जे मिश्रण आहे त्यांना आपण संमिश्र असे म्हणतो. ज्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टेनलेस स्टील, हा एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन. लोखंड, कार्बन, क्रोमियम. लोखंड हा धातू आहे, कार्बन हा अधातू आहे, क्रोमियम हा धातू आहे. यांचं जे एकजीव मिश्रण आहे जे स्टेनलेस स्टील बनलेलं आहे त्यांना आपण काय म्हणतो? संमिश्र असे म्हणतो. समजतंय?
आता जे पितळ आहे बघा, पितळ कशापासून बनलेलं आहे? तांबे आणि जस्त पासून. त्यांना संमिश्र असे म्हणतो. हे संमिश्र तुम्हाला पाठ पाहिजे. समजतंय? चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. चला इथे हा लेसन समजला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा. या लेसन वर आधारित जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण बघूया. यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला टॉपिक किती समजलेला असेल. जर तुम्हाला आजचा हा टॉपिक समजला असेल तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे आन्सर देता येईल. चला फर्स्ट क्वेश्चन बघा, यामध्ये काय आहे? पितळीची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? आता पितळ हे संमिश्र आहे. तुम्हाला यावरून अंदाज लागलाच असेल की याचं जे आन्सर आहे काय असणार आहे? जस्त आणि तांबे. एक सेकंदापूर्वीच आपण बघितलं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे जस्त आणि तांबे. हा 2013 साली विचारलेला क्वेश्चन आहे. म्हणजे यावरून बघा की हा टॉपिक जो आहे किती इम्पॉर्टंट होता. मी आजच हा टॉपिक लर्न करून घ्या, पाठांतर करा, याच्यावरचे क्वेश्चनची तयारी करा. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? आता जे स्टेनलेस स्टील आहेत ते कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते असा प्रश्न विचारलेला आहे. ते ताट आपण यूज करतात बघा, चमकतात. चकाकी म्हणजे काय? चमकतात. मग कोणत्या पदार्थामुळे येते? इथं दिलेलं आहे निकेल, पथिल, जस्त आणि ग्रॅफाइट. ग्रॅफाइट तर येणार नाही, कारण की ग्रॅफाइट ब्लॅक कलरचं आहे, कार्बनचंच अपरूप आहे. जस्त, जस्त पण येणार नाही. जस्त कशासाठी यूज करतो आपण? कोटिंग साठी, संमिश्र बनवण्यासाठी. पथिल पण येणार नाही. तर याचं जे आन्सर असेल हे करेक्ट आन्सर असेल. तर निकेलापासून ते स्टेनलेस स्टीलला चकाकी येते. तर आता इथे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तुम्हाला योग्य पर्याय शोधायचा आहे. यामध्ये काही अयोग्य पण दिलेले आहेत आणि योग्य पण दिले. फक्त तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन शोधायचे आहे. तर ऑप्शन बघा यामध्ये काय दिलेले आहेत. आयोडीन हा धातू आहे. आयोडीन धातू आहे का? मग धातू म्हणजे काय? धातू हे स्ट्रॉंग असतात, स्थायू रूपामध्ये असतात, त्यांना आपण धातू असे म्हणतो. आयोडीन हा अधातू आहे. हे पण ऑप्शन करेक्ट येणार नाही. अधातूंना सहसा चकाकी नसते. हे ऑप्शन करेक्ट आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीनला चकाकी असते का? तर आयोडीन हे अधातू आहे, तर याला चकाकी येणार नाही. आयोडीन हा अधातू आहे. तर आयोडीन हा काय आहे? करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. तर यामध्ये तुमचं जे आन्सर आहे ऑप्शन फक्त ब आणि ड नाहीये. यामध्ये ऑप्शन मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. त्याचं जे करेक्ट आन्सर असेल ब आणि ड असेल. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ब्रोमीन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो. ब्रोमीन हा धातू आहे. यामध्ये बघा तुम्हाला योग्य विधाने शोधायची आहेत. तुम्हाला जर धातू आणि अधातू हा लेसन जर समजला असेल तर तुम्हाला याचे जे प्रश्न आहेत ते समजतात.
चला तर आपण बघूया, ब्रोमीन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, हे पण करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन आहे. ब्रोमीन हा अधातू आहे. ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो, हे पण करेक्ट आन्सर आहे. ब्रोमीन हा धातू आहे, हे रॉंग आन्सर. त्यामुळे तुमचं जे करेक्ट आन्सर आहे अ ब क हे असेल. चला आताच आपण सोन्याची शुद्धता चार्ट बघितला होता, त्यावरचा हा क्वेश्चन विचारलेला आहे की 18 कॅरेट 30 ग्रॅम सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे वस्तुमान किती असेल? सोन्याचे वस्तुमान म्हणजे 18 कॅरेट मध्ये किती पर्सेंटेज सोनं आहे, सोन्याची शुद्धता किती आहे ते आपल्याला, म्हणजे 30 ग्रॅमच्या सोन्यामध्ये सोन्याची शुद्धता किती आहे हे काढायचं आहे. जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, वही पुस्तक सोबत ठेवा, जे काही बोर्डवर जे महत्त्वाचे पॉइंट असतात ते लिहून घ्या आणि कमेंट करू शकता. आता यामध्ये बघा 18 कॅरेट मध्ये किती पर्सेंटेज असतं सोनं, सोन्याची शुद्धता ही 75% असते. तर यामध्ये सॉरी 100%पैकी 75% ही 18 कॅरेट मध्ये सोन्याची शुद्धता असते. आपल्याला 30 ग्राम सोन्यामध्ये काढायचं आहे. तर यामध्ये बघा हे 0 कट झाले, 5 दोन्ही 10, 5 एक 5, यामध्ये 2 उरले 25, 5 5 25, इथं 15 आन्सर आलं तुमचं. ह्या 15 आणि 3 नी काय करा, मल्टिप्लाय करा. 15 त्रिक 45 डिवायडेड बाय, तर यामध्ये बघा करेक्ट काय येईल, तुझा 4, बेदोनी 4, बेदोनी 4, एक उरला. आपण मग नंतर पॉइंट घेणार आणि बे पंचे 10, म्हणजे करेक्ट आन्सर असेल 22.5. डायरेक्ट केलेला आहे, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर 22.5 हे करेक्ट. तर यावर हे क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्हाला, सोन्याची शुद्धता किती पर्सेंटेज मध्ये किती आहे, 24 कॅरेट मध्ये किती पर्सेंटेज सोनं हे प्युअर आहे 100%. तर तुम्हाला 18 मध्ये 75% सोन्याची शुद्धता आहे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. डॅश डॅश हा पारद संमिश्राचा आवश्यक घटक असतो. त्याचं करेक्ट आन्सर असेल पारा. चला संमिश्र म्हणजे काय, आताच बघितलं आपण, धातू आणि अधातूच्या मिश्रणाला किंवा धातू एक किंवा दोन धातू यांच्या एकजीव मिश्रणाला आपण संमिश्र असे म्हणतो. तर सेम झालंय संमिश्र, करेक्ट. पितळ हे डॅडॅशचे संमिश्र आहे. कॉपर CuNeSn, CuNag, CuNeFe आणि Cu आणि Zn. तुम्हाला मूलद्रव्यांचे सिम्बॉल संज्ञा पाठ असणे पण खूप गरजेचं आहे. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन जे तुमचं असेल कॉपर आणि झिंक, त्यालाच मराठीमधून कॉपर आणि जस्त असे म्हणतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? राजधातू आत्ताच बघितला, तुम्हाला समजले असेल. राजधातू म्हणजे कोणते आहेत, सोने, चांदी, प्लॅटिनम यांना आपण राजधातू असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला आन्सर माहीतच असेल,
ठीक आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. नमूद केलेल्या धातूंच्या भौतिक गुणधर्माशी स्तंभ सेकंड मध्ये दिलेल्या अपवाद धातू बरोबर योग्य जोड्या जुळवा. आता तुम्हाला इथं धातूंच्या प्रॉपर्टीज, धातूंचे गुणधर्म दिलेले आहेत आणि इथं अपवाद धातू दिलेले आहेत. समजतंय? म्हणजे हे धातूच आहेत, परंतु काही धातूंच्या भौतिक प्रॉपर्टीज मध्ये, गुणधर्मामध्ये हे अपवाद धातू दिलेले आहेत. यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. आता कठीणपणा, धातू एक कठीण असतात, परंतु यामध्ये बघा शिसे, लिथियम, सोडियम, पारा, यामध्ये अपवाद जो धातू आहे काय आहे? सोडियम. सोडियम हा धातू आहे, परंतु सोडियम हा चाकूने कट करता येतो, म्हणजे एवढा तो सॉफ्ट असतो. सोडियमला नेहमी अल्कोहोल आणि केरोसिन मध्ये ठेवतात, कारण की हा हवेशी रासायनिक अभिक्रिया करून स्फोट तयार करतो. कठीणपणा जे आहे सोडियम, विद्युत वहन, त्या धातूंमधून विद्युत वहन. आता अपवाद धातू हे आहे शिसे, धातू असून ही अपवाद धातू, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. उच्च द्रवणांक व उत्कलनांक, यालाच आपण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणतो. धातूंचे जे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे ते हाय असतात, परंतु अपवाद धातू कोणता आहे? सॉरी, अपवाद जो धातू आहे पारा, त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी आहे. पारा, त्यालाच त्याचं हे सिम्बॉल आहे. द्रवणांक व उत्कलनांक, धातूंचे जे द्रवणांक आणि उत्कलनांक हे जास्त असतात. तर इथं अपवाद धातू दिले पारा, जे की थर्मोमीटर मध्ये आपण यूज करतो, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट खूप कमी आहे. हा पारा याचा आन्सर. जास्त घनता, धातूंची डेन्सिटी ही हाय असते, परंतु अपवाद जो धातू दिलेला आहे तुम्हाला लिथियम, यामध्ये बघा ऑप्शन काय दिलेले आहेत, दिसतंय का तुम्हाला? इथं ऑप्शन काय आहे? कठीणपणा थर्ड, एचं थर्ड, इथं एक आहे, इथं एक आहे. विद्युत वहन, जिसे पीचं एक इथं दिलेलं आहे. उच्च द्रवणांक व उत्कलनांक फोर्थ, आणि जास्त घनता धातूंची असते, परंतु इथं अपवाद धातू जे दिलेला आहे लिथियम, जे तुमचं सेकंड इथं करेक्ट ऑप्शन असेल. चला तर मित्रांनो, तुम्हाला धातू आणि अधातू हा लेसन समजलेला असेलच, आणि या लेसन वरचे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पण घेतलेले आहेत. जर तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. उद्या आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट, वनस्पतींचे समन्वय, हा टॉपिक बघणार आहे, आणि त्यावरचे काही प्रिव्हियस इयर जे पेपर फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये दोन्हीही पेपर मध्ये विचारलेले आहेत, तर तो आपण उद्या बघणारच आहे. तर तुम्हाला आजचं सेशन जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. जे की तुम्हाला कोणता टॉपिक हा अवघड जातो तेही कमेंट करून सांगा, जे की आपल्याला इथं लाईव्ह सेशन मध्ये घेता येईल. जर तुम्हाला सायन्समध्ये 30 पैकी 30 मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला सायन्सचा अभ्यास हा समजून करावा लागेल. आता फक्त 30च दिवस राहिले, 40 दिवस, एकच महिना. आता दिवाळीमध्ये 5-6 दिवस तुमचे जातातच, तर तुम्हाला 8वी 9वी आणि 10वीचे पुस्तकं रीड करणं हे एका महिन्यामध्ये सोपं नाहीये. तर तुम्हाला ते वाचून समजून घ्यायचं आहे. तर अजून तुम्हाला बाकींच्या
पेपरचा पण अभ्यास करायचा आहे, जसं बालमानसशास्त्र, गणित आणि विज्ञान हा समजून घेऊन त्यावरचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर मला जर माझं सेशन आवडत असेल तर माझ्यासोबत जॉईन व्हा आणि कोणता टॉपिक अवघड जातोय तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तो आपण घेऊया. आणि सायन्स हा पाठांतराचा विषय तर समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि समजून घेऊन यावरचे सोडवूया. थँक्यू. जर तुम्हाला माझं सेशन आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.